शेवटच्या टप्प्यामध्ये आलाय. शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजेच ग्रँड फिनाले थोड्याच वेळात आपल्या भेटीला येते. आणि या ग्रँड फिनालमध्ये 32 संघांमधून वसई तालुक्यातील 32 नामांकित संघांमधून 2 संघ येऊन पोहोचलेले आहेत. आणि त्या 2 संघांची नावं जयू दुर्गेश 11 आणि दिविशा तेजस 11 अशी 2 नावं आहेत. आणि ते 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आता प्रवेश करणार आहेत, एंटर होणार आहेत. आणि ते मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण टाळ्यांचा गजर करणं गरजेचं आहे, कारण हे ते शूरवीर आहेत. हे ते खेळाडू आहेत ज्यांनी या 32 संघांपैकी उर्वरित संघांना मात देत असताना इथपर्यंतचा प्रवास गाठलाय. त्यांनी त्यांच्या खेळाचा सर्वोत्तम म्हणजे म्हणतात ना तो बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि त्या बेस्ट देत असताना यश त्यांना प्राप्त झालंय. सो जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया त्या 2 टीमचं. एका बाजूला टीम जयू दुर्गेश 11 तर दुसऱ्या बाजूला टीम दिविशा तेजस 11. जोरदार टाळ्या. टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, टाळ्या जोरदार प्लीज बाबू. टाळ्या टाळ्या वाजवायचे. धडक धडक भंडारा झिडक झिडक मल्हारी खडक धडक भडक झाली चटक मटक फटक झाली दुश्मन की देखो जो फाट लावली. अरे बजने ते धडक धडक ढोल ताशे धडक धडक. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आल्यात. 2 संघ म्हटल्यानंतर एका बाजूला जयू दुर्गेश 11चा संघ, दुसऱ्या बाजूला दिविशा तेजस 11. दोघांचे चेहरे एकदम स्माइली आहेत. त्यांच्या चेहऱ्यांवरती तो आनंद आहे, ते समाधान आहे फायनलमध्ये पोहोचल्याचा. आणि या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगमध्ये इतक्या साऱ्या दर्शकांना त्याने एंटरटेन केलंय. म्हणून आता यानंतर मी आमंत्रित करेल डोकरादेव क्रिकेट क्लब नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर त्यांना की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. मी काही आयोजन कमिटीतील मेंबर्सना विनंती करेल की आपण व्यासपीठाजवळ जाऊन त्या मान्यवरांना खेळपट्टीच्या दिशेने घेऊन यायचंय. म्हणतात ना एखादी स्पर्धा म्हटली की प्रेक्षक ज्यांच्यामुळे मैदान अधुरं असतं आणि दुसरी बाब म्हणजे व्यासपीठ जे मान्यवरांविना अधुरं असतं. आणि म्हणूनच या व्यासपीठाची शोभा ज्यांनी वाढवली, हे व्यासपीठ ज्यांच्या येण्यामुळे गजबजलेलं दिसलं, असे आमचे सर्व मान्यवर त्यांना विनंती करेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. आयोजन कमिटीतील मेंबर्स आपणा सर्वांना विनंती करत आहेत की आपण खेळपट्टीच्या दिशेने या. सर्व मेंबर सर्व जे मान्यवर या व्यासपीठावरती उपस्थित आहेत त्या सगळ्यांनी खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. आणि सगळ्यांना विनंती आहे जोरदार टाळ्या या आपल्या सगळ्या मान्यवरांसाठी ज्यांच्या शुभ आशीर्वादाने, ज्यांच्या सहकार्याने, ज्यांच्या योगदानामुळे ही स्पर्धा या नवापूर नगरीमध्ये यशस्वी रीतीने पार पडत असताना दिसते. आणि त्यांच्यासाठी टाळ्यांचा गजर हा थोडासा छोटा रिवॉर्ड आहे, पण टाळ्यांचा गजर होणं गरजेचं आहे, कारण या सगळ्यांमुळे ही स्पर्धा या ठिकाणी पार पडू शकली आहे. आपण दिलेलं योगदान, आपण केलेले सहकार्य आणि आपण ठेवलेली ती आधाराची थाप या संपूर्ण आयोजन कमिटीच्या मागे, त्याचमुळे हा इतका मोठा सोहळा या नवापूर नगरीमध्ये, या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगचा हा जो थाट आहे तो या ठिकाणी संपन्न होतोय. त्याबद्दल आपल्या सर्वांचा मनपूर्वक आभार आहे. आपल्याला आदरपूर्वक विनंती, आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. प्लीज मी सगळ्यांना विनंती करेल की आपण यायचंय. जोरदार 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 टाळ्या. सगळे दर्शक आपण टाळ्या वाजवायचे आहेत. या सर्वांमुळे आपल्याला हा अभूतपूर्व सोहळा या मैदानावरती बघायला मिळालाय. या सर्वांच्या आशीर्वादामुळे, या सर्वांच्या सहकार्यामुळे आपण इतकी चांगली स्पर्धा, इतका मोठा मनोरंजन या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालंय आणि अनुभवायला सुद्धा मिळालंय. आयोजन कमिटीतील मेंबर्स आले, दोन्ही टीम्स आल्या, आमचे सर्व पुरस्कर्ते, सर्व स्पॉन्सर्स, या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती या ठिकाणी आलेले आहेत. आणि आता
वेळ झाली आहे. या स्पर्धेला मोठं करण्यासाठी ज्यांचा मोठा सहभाग आहे, मोठा वाटा आहे, मी वाटा यासाठी म्हणतोय, स्पर्धा म्हटली की अनेक असे कंडिशन असतात, तिथे त्या कंडिशनला पार करत असताना प्रत्येक वेळी योग्य ती निर्णय, योग्य ती समयसूचकता दाखवत असताना दिलेले निर्णय, या साऱ्या बाबींमध्ये आमचे पंच म्हणा, समालोचक मित्र म्हणा, यांच्या मुखातून निघणारे शब्द किंवा ॲक्टद्वारे दिलेले काही नियम, या साऱ्या गोष्टींमुळे ही स्पर्धा फुलत असते, बहरत असते. आणि अशा काही व्यक्तींना मी मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित करणार आहे एकत्रित. पहिली गोष्ट, वसई विरार बॉक्स अँड राम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना या असोसिएशन अंतर्गत खेळत असताना तुम्ही कधीही कोणत्याही निर्णयामध्ये, नियमांमध्ये जास्त गफलत बघितलेली नसेल. या स्पर्धेमध्ये तरी कुठेही अशी जागा नव्हती तिथे पंचांना कोणी काहीतरी म्हणेल, इतका छोटा सुद्धा एरर सोडला नव्हता. आणि गेली 4 दिवस आमच्या दोन्ही अंपायर्सनी, आज त्यामध्ये प्रमोदजी किणी सुद्धा ॲड झाले, ते तिन्ही अंपायर्स त्यांनी खूप मोठी मेहनत घेतली होती. या स्पर्धेला यशस्वी करण्यामागे त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. त्याचबरोबरीनं सर्वांना आठवत असेल वसई विरार प्रीमियर लीग आणि त्याच्या फायनलच्या अगोदरचा जो काही सेरेमनी होता, त्यावेळेला मी एक कमिटमेंट दिली होती. कमिटमेंट आणि म्हटलं होतं, वसई विरार बॉक्स अँड राम क्रिकेट असोसिएशन अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमुळे, या स्पर्धांबरोबरच या खेळाच्या वाढलेल्या ग्लॅमरमुळे फक्त खेळाडूच नाही घडलेत, समालोचक सुद्धा घडलेत. समालोचक घडलेत आणि एक कमिटमेंट होती की येणाऱ्या 5 वर्षामध्ये वसई तालुक्यातलं समालोचन, त्या समालोचनाची दखल संपूर्ण महाराष्ट्र घेईल, इतक्या वरच्या लेवलवरती नेऊन आम्ही ठेवणार आहोत. आम्ही हे म्हटलं होतं, ही कमिटमेंट दिली होती. आणि आज या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026च्या पटलावरती मला सांगायला अभिमान वाटतोय, किंवा मी ज्यावेळेला बाहेर ऑब्झर्व करतो त्यावेळेला सुद्धा एक्झिबिशन मॅच ही सर्वांनी ऐकली, बघितली, पाहिली, त्यानंतरच्या मॅच सुद्धा बघितल्या आणि या समालोचनाचा स्टँडर्ड सुद्धा आपण सर्वांनी बघितला आहे. आणि मला विश्वास आहे की मला आशा सुद्धा आहे की हे समालोचक मित्र माझ्या साथीने जेवढे काही आहेत त्यांचं समालोचन तुम्हाला सर्वांना आवडलेलं असणार आहे. आणि म्हणूनच या आमचे पंच आणि समालोचकांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. मी या संपूर्ण आमच्या टीमला विनंती करेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. क्रिकेट एक्सपर्ट कमेंटेटर तुकाराम मांगेला सर, पंच गंभीर पाटील, पंच विवेक पाटील, पंच प्रमोदजी किणी, धनंजय पाटील, कौस्तुभजी मेहर, विपुल पाटील आणि त्यांच्या सोबतीनं मी विनंती करेल मृदुल मेहर, आपण सुद्धा यायचंय. आज ज्या वेळेला तुम्ही लाईव्ह वरती कॉमेंट्री ऐकत असाल, सगळेजण क्रिकेट बघतात किंवा बाकी स्पोर्ट्स सुद्धा बघतात, पण आजपर्यंत आमच्या निदर्शनात आलेल्या द बेस्ट कॉमेंट्री पॅनल अँड द बेस्ट कॉमेंट्री पेयर्स म्हणून या सगळ्यांना आपण बघितलं असणार. म्हणून याच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. आपण सुद्धा जॉईन व्हायचंय. धन्यवाद, आपण आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी आलात. आणि या सर्वांच्या सहकार्यामुळे तब्बल 8 समालोचक या स्पर्धेला लाभलेत. ही सुद्धा एक मोठी अचिव्हमेंट आहे नवापूर नगरीमधील. मी वारंवार समालोचक हा उल्लेख का करतोय, आपण अनेक ठिकाणी जातात, थोडीशी 2 मिनिटं घेईल पण 2 मिनिटं सांगावीशी वाटतात साहेब. महाराष्ट्रभर किंवा महाराष्ट्राबाहेर अनेक जणांचा प्रश्न एकच असतो. तुकाराम सर सुद्धा आहेत, आम्ही सुद्धा बाहेर जातो, त्यावेळेला सगळेजण म्हणतात की 70 वरती मॅच चालू आहेत, तुम्ही का नाही आहेत? सुप्रीमो चालू आहेत, तुम्ही का नाही आहेत? रतनबुवा पाटील स्मृती चषक चालते, तुम्ही का नाही आहेत? किंवा अजून कोणत्या स्पर्धेत तुम्ही का नाही आहेत? हे एक व्यासपीठ आहे, तिथं तुम्हाला सगळ्यांना सांगावंसं वाटतं आम्ही का नाही आहेत. याचं कारण एक आहे, आपल्या इकडे एवढ्या स्पर्धा आहेत, तिथून जायलाच कोणाला वेळ नाही आहे. इथून कोणाला जायलाच वेळ नाही आहे. आणि समालोचक हा मोठा, तो छोटा, तो मोठा, हा छोटा, असं काही नसतं. ज्या पटलावरती भरत मोरे मोठा आहे त्याच पटलावरती कदाचित दुसरा कोण मोठा नसेल, पण ज्या पटलावरती तो मोठा आहे त्या ठिकाणी कदाचित मी मोठा नसेल. वी आर द सेम, आम्ही सगळे सेम आहोत, एका छत्राखाली काम करतो. ट्रान्सपरन्सी आमच्यामध्ये खूप काही आहे. आणि आज आम्हाला खरोखर आनंद वाटला ज्यावेळेला एक्झिबिशन मॅच ही 2 नावं तुकाराम मांगेला सर आणि धनंजय पाटील आल्यानंतर तिथे दिसली. जी मॅच त्यांच्यासाठी नवीन होती
ती मॅच त्यांना करायला दिली आणि ती मॅच इतक्या वरती नेऊन ठेवली की एकाही प्रेक्षकाला इथून जावंसं वाटलं नाही. एकाही प्रेक्षकाला जावंसं वाटलं नाहीये. आणि इतके चांगले समालोचन आपल्या वसई तालुक्यात होतं. आपल्या वसई तालुक्यामध्ये नाही तर विरार आणि नालासोपारा वसई जर पकडला तर साहेब 25 समालोचक आहेत. 25 बाकी कुठेच नाही आहेत. 25 समालोचक आहेत. आणि आमचा जो क्लास आहे, आमचा जो काही दर्जा आहे तो आम्ही मेंटेन ठेवून जसं जसं पुढे जाणार आमच्याबरोबरच आपला विभाग, आपला तालुका यांना सुद्धा आमच्या पाठीशी ठेवणार आणि आम्ही तालुक्याचं नाव रोशन करणार असं आम्ही VPLला कमिट केलं होतं. आज ह्या प्लॅटफॉर्मवरती सांगण्याची संधी मिळेल. थँक्यू सो मच डोकरादेव क्रिकेट क्लब. या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला ते व्यक्त होण्याची संधी दिली. तुम्हा सगळ्यांचा आभार. आम्ही जे काही व्यक्त केलं त्याच्यावरती तुम्ही खरे उतरलात त्याबद्दल. आणि आता जाऊयात आपण पुढच्या सेरेमनीकडे, ग्रँड फिनाले. आणि त्या ग्रँड फिनालेसाठी सगळेजण तयार आहेत. आम्हाला माहिती आहे उशीर थोडा जास्त झालाय. जास्त म्हणलं की आता लगेच आपण टॉस करणार आहोत. आणि असोसिएशनचे पदाधिकारी कोणी आहेत का इथे? वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी प्लीज आपण असाल तर यायचंय. लॉसन कोरिया आहेत, विमल सिंग आहेत, ऋषिदादा देसाई, तेजस म्हात्रे आपण असाल प्लीज या. ऋषिदादा देसाई, दिलीप शर्मा, रंजनदादा पाटील, किशोरदादा पाटील, अल्केश पाटील, सूरज चव्हाण, समददादा काळे कोणी आहेत का? जर कोण असेल तर प्लीज या. या असोसिएशनचं सर्वप्रथम मनापासून आभार. कारण आज या प्लॅटफॉर्मवरती आम्हाला बोलण्याची संधी मिळते किंवा सगळ्या स्पर्धकांना स्पर्धा ठेवत असताना कोणत्याही प्रकारची भीती किंवा स्पर्धा यशस्वी होईल की नाही याची काळजी नसते. त्याचं एकमेव कारण म्हणजे वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन. जोरदार टाळ्या असोसिएशनसाठी सुद्धा होऊन जाऊ द्यात. आणि आता शेवटची घटिका म्हणजे दोन्ही कर्णधार आपण जाऊन ती चॅम्पियन ट्रॉफी घेऊन खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. रोहित नाही जाएगा, आपको ही आना पडेगा. चला या लवकर. दोघांनी जायचं आणि ती ट्रॉफी घेऊन यायची आहे. आणि येत असताना खेचाखेची कमी टाळ्या वाजतील. अरे नवापूरकर, तुम्हाला स्पर्धा आवडली की नाही? नवापूरकर कुठे आहेत? अरे गावपाडा पण नवापूरमध्ये येतो यार. वाजवा जोरदार टाळ्या. आवडले की नाही तुम्हाला? इकडे आवडले की नाही? आम्हाला आवडली, मग तुम्हाला पण आवडलीच पाहिजे. सो जोरदार टाळ्याच्या गजरामध्ये स्वागत करूया त्या दोन्ही कर्णधारांचं. जे कर्णधार आता आपल्या संघाचं नेतृत्व करणार आहेत आणि संघासाठी ही ट्रॉफी जिंकण्याची शपथ घेत असताना ती ट्रॉफी मैदानाच्या आतमध्ये घेऊन येत आहेत विमल सिंग, विकास दत्कर. जोरदार टाळ्या. गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा. उगवला तारा तिमिर हरा, गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हरा. आता काय यांचा डान्स करवायचा का दोघांचा? विमल तो डान्सर आहे. चिका बोलेल नाही नाही बाबा ते जमणार नाही. मी विनंती करेल आदरणीय सुधीरजी मेहर साहेब यांना की आपण टॉस करण्यासाठी समोर यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधार या समोर, विमल आणि चिका. हा जो कॉइन आहे ज्याच्या टॉस कॉइन त्याला दाखवलं जातील DCC आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूला NPL म्हणजेच नवापूर प्रीमियर लीग असा कॉइन. आणि कोण बोलणार आहे? ओ त्याने सांगितलं चिकाला बोलायला. DCC जयू दुर्गेश यांचा कॉल. NPL आलाय. धन्यवाद साहेब. मी आदरणीय सुधीरजी मेहर साहेबांना विनंती करेल की आपण मागील 4 दिवसामधला खेळ बघितलात. आपण आम्हा सर्वांना प्रेम देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित सुद्धा राहिलात. शेवटची घटिका आहे, फायनल आहे. आणि त्या अगोदर या 4 दिवसाच्या संपूर्ण आयोजनाबद्दल आणि या खेळाबद्दल काय म्हणाल?
वसई क्रिकेट बॉक्स अंडरआर्म क्रिकेट बरोबर ना, डोकरदेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरे या स्पर्धेचं आयोजन जतीन तांडेल आणि DCC क्रिकेट क्लब यांनी जे आयोजन केलेले आहे याला माझा मानाचा सलाम देतो मी त्यांना. या दोन्ही मृदुल मेहर आणि या दोघांनी बऱ्याच लोकांचे शब्द खाऊन जो संयम ठेवला आहे, आपला पेशन्स ढालू दिला नाही, त्याबद्दल मी दोघांना मनापासून अभिनंदन करतो. आणि आपले जे समालोचक आहेत खरोखर म्हणजे मोरे सर, आम्ही समालोचन पाहिलं आहे. मृदुलजी, आपला कौस्तुभ आहे, मांगेले सर आहेत, पाटील आणि तुमचं आपला गेल्या 2-3 वर्षानंतर संपर्क आलेला आहे. पण तुमचं जे समालोचक आणि हे सगळे समालोचक करतात, कौस्तुभ पण खूप चांगल्या उच्च दर्जाचं समालोचन करतात. त्यांना मी नवापूरतर्फे तुमचं हार्दिक अभिनंदन. आणि आज जो क्राऊड जो आलेला आहे नवापूरचा आणि बाहेरून आलेले आहेत त्यांना पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही या किती वाजले 12 वाजले तरी तुम्ही इथे बसलेले आहेत. आणि लेडीज पण आहेत, भरपूर लहान मुलं आहेत. यांना पण हे खूप ह्या वैशिष्ट्य आहे यशाचं, या स्पर्धेचं. तिथे थांबलेले आहेत सर्व. आणि दोन्ही संघांना माझे बेस्ट ऑफ लक, चांगला खेळ केला आणि विजयी व्हा. धन्यवाद. धन्यवाद सर. आणि त्यानंतर चर्चा करणार आता दोन्ही कर्णधारांची. विमल, ग्रँड फिनाले अर्नाळा नवापूरमध्ये असल्यानंतर फायनलमध्ये येण्याची काहीशी तुमची ती परंपरा आहे. आता फायनलमध्ये आलेला आहात आणि समोर जयदुर्गी शेलांचा संघ आहे. टॉस जिंकला, काय निर्णय असेल आणि का? पहिला मी फिल्डिंग करणार बिकॉज ऑफ आम्हाला त्यांना थांबवायचं आहे. आम्ही एक टार्गेट सेट केलं की आम्हाला त्यांना थांबवलं तर आम्ही ते चेस आरामात करू शकतो म्हणून. विमल, मागील काही स्पर्धा म्हणजेच मोठ्या स्पर्धांमध्ये झालेली कामगिरी आणि त्यानंतर आता फायनलमध्ये तुमच्या संघाने प्रवेश मिळवला आहे. ओव्हरऑल टीमच्या कामगिरीबद्दल काय सांगशील? कशाप्रकारे कोणी कोणी कॉन्ट्रीब्यूट केलं आणि या स्पर्धेला कशाप्रकारे तुम्ही एन्जॉय केलं किंवा कसे खेळलात? ओव्हरऑल टीम म्हणजे असं आहे की सध्या सगळे कामाच्या हिशोबाने कोण नसतो प्रॅक्टिसला, पण तरी जेव्हा एकत्र येतो आम्ही म्हणजे खेळायला ग्राउंडवरती तर ते एक वेगळं पॉझिटिव्हनेसने आम्ही ग्राउंडमध्ये उतरतो. त्यात एक्सपिरियन्स आहे, नित्या आहे, लॉसन आहे आणि आमचा जो मेन तेजस तो इम्पॉर्टंट आहे खूप आमच्या टीमसाठी. तो खूप बाहेरून आम्हाला खूप सपोर्ट करत असतो, असा विषय. आणि शेवटचा प्रश्न, डोकरादेव क्रिकेट क्लबचं हे नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगचं आयोजन यावर्षीचं मागील 4 दिवसाचा थाट, पहिल्या 16 टीम होत्या गेल्या वर्षी आणि आता यावर्षी डायरेक्ट 32 झाल्यानंतर त्यांनी हे जे आयोजन केलं आहे त्या आयोजनाचा एकंदरीत 4 दिवसाचा सार कशाप्रकारे व्यक्त होशील? 16 टीम होते, 32 झाले. ते तर ते आपल्यावरती असते की आपण काय करतोय, त्याच्या हिशोबाने सगळ्या गोष्टी वाढतात. जर ते बरोबर केलं नसतं तर हे 16चे 32 झाले नसते. तर असंच दर्जा वाढू द्या. आणि हे जे मेहनत केली आहे मृदुल किंवा त्यांची कंपनी जी काय DCC, सगळ्यांसाठी मी बोलेल की एकदा सगळ्यांनी त्यांच्यासाठी म्हणजे ताळी करावा. आणि एकदा प्लीज हे जे क्राऊड आहेत एवढं थांबलेत आमच्यासाठी, आम्ही नक्कीच प्रयत्न करू की तुम्हाला एक चांगली मॅच बघायला देऊ. धन्यवाद, थँक्यू विमल. चर्चा विकासशी सुद्धा होणार आहे. विकास, फिल्डिंग करण्याचा निर्णय समोरच्या टीमने घेतला आहे, तुम्हाला बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 30+ करण्याचा प्रयत्न करू. एक वेगळा प्रश्न असेल, मागील काही स्पर्धांमध्ये झालेली कामगिरी, संघाचं बॅकफुटवरती येणं आणि त्यानंतर नवापूर म्हणजे तुमच्या शेजारील गावामध्ये आल्यानंतर तुम्ही फायनलमध्ये प्रवेश करणं, कशाप्रकारे संघाचा प्रवास राहिला या स्पर्धेमधला आणि फायनलमध्ये आल्यानंतर कसं वाटतंय? ॲक्च्युली फर्स्ट ऑफ ऑल मी बोलेल का हे क्रेडिट आहे ना, हे पब्लिकचं क्रेडिट आहे. त्या पब्लिकने आम्हाला जो सपोर्ट केला त्याच्यामुळे आम्ही फायनलपर्यंत पोहोचलो. समोर तेजस इलेव्हनचा संघ आहे, त्याने सांगितलं त्यांचा नॅचरल खेळ खेळणार किंवा बाकी साऱ्या बाबी. काही स्पेशल स्ट्रॅटेजी किंवा प्लॅनिंग या मॅचसाठी? हो, नक्कीच असणार, कारण आम्ही रेग्युलर खेळतो. त्यांच्या आम्हाला पण धागेदोरे नक्कीच माहिती आहेत, तर त्या हिशोबाने आम्ही खेळ करू. शेवटचा प्रश्न, या स्पर्धेमध्ये आल्यानंतर ज्या 32 टीम खेळल्या आणि 4 दिवसाचा हा जो काही नवापूरमधला थाट होता, या संपूर्ण स्पर्धेला बघून कसं वाटलं आणि त्याबद्दल काय सांगाल? ॲक्च्युली मी सांगेल तर याचं श्रेय आपण असोसिएशनला द्यायला पाहिजे, कारण पहिले एवढ्या टीम होत नव्हत्या. आता फॉर्म टाकला का 5 मिनिटात 32च्या 36 टीम पण होतात. थँक्यू सो मच, धन्यवाद. या मॅचसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम दिविशा तेजस 11 या संघाने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी जयू दुर्गेश 11 संघाला आमंत्रित केलंय. पण एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते, डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग
इथं आल्यानंतर भरपूर वेळा आम्ही ज्यावेळेला स्पर्धेला जातो त्यावेळेला DCचा संघ एका नावाचा गजर करतो आणि त्यांना वेगळी ऊर्जा येते. पण या स्पर्धेत आल्यानंतर बहुतांश संघ तुमच्या मंदिरात गेले होते आणि मंदिरात जाऊन त्यांनी डोकरादेवाचा आशीर्वाद घेतला होता आणि त्यामुळे टीमची अशी विनंती आहे की एकदा गजर होणं गरजेचं आहे आणि त्यामुळे डोकरादेव महाराज की हा गजर झालाय. एक छोटासा ब्रेक. मी सगळ्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. संपूर्ण टीम आपण सुद्धा जॉईन व्हायचं आहे. आमचे दोन्ही होणार पंच, तिन्ही पंच आपण सुद्धा आपली जागा घ्यायची आहे. दोन्ही संघ आपापली जागा घ्या आणि ही ट्रॉफी दोन्ही कर्णधार आपण मंचाच्या दिशेने घेऊन जायचे. दोन्ही कर्णधार ट्रॉफी घेऊन जायचे. थोड्याच वेळात ग्रँड फिनाले आपल्या समोर सादर होणार आहे आणि या ग्रँड फिनालेमध्ये कोणता संघ बाजी मारणार याची सर्वांना आतुरता जरूर आहे. आम्ही या मॅचमध्ये कसे रंग भरले येतील याचे प्रयत्न करणार आहात. तुम्ही टाळ्या शिट्ट्यांचा आवाज करून त्याच्यामध्ये रंग भरायचा आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026चा थरार. स्टेट युन विथ पाटील नेटवर्क. थँक्यू. देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे, हे देवा माझे देवा तुझा केला धावलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, देवाचा देवाचा जागर मांडलाई रे, डोकरा देवाचा देवाचा जागर मांडलाई रे. थँक्यू. आणि क्रिकेट एक्सपर्ट कॉम्पिटिटर गेले कित्येक वर्ष या क्रिकेटची सेवा करत असताना ज्यांनी समालोचनाच्या माध्यमातून नारंगी असो किंवा विविध भागामध्ये विविध परिसरामध्ये जाऊन समालोचन केलं त्यांच्याशी आम्ही चर्चा संवाद साधणार आहोत. तुकाराम सर, मागील 4 दिवस आणि त्यापैकी 2 दिवस तुम्ही या स्पर्धेचा एक घटक म्हणून राहिले होतात. कालचा दिवस शेवटच्या सामन्यापर्यंत आपण त्या मॅचेस बघितल्या, त्या मॅचमधला उत्साह बघितला, प्रेक्षकांचा म्हणा, खेळाडूंचा म्हणा आणि आयोजकांमध्ये असलेली ती स्फूर्ती बघितली. आज ग्रँड फायनलमध्ये आलात, एकंदरीत कसं वाटलं? म्हणजे जो वसई तालुक्यातला अंडरआर्म क्रिकेट त्यांचा मागचा जो काही सार होता त्यानंतर प्रगती साधत असं नवापूरसारख्या गावामध्ये अशा प्रकारची स्पर्धा. बघा, पहिली तर गोष्ट आहे की अंडरआर्म क्रिकेट ज्यावेळेला म्हटलं जातं ना, प्रत्येकाला तर वाटतं की थोडंसं रेशो खाली असेल, पब्लिक कमी असेल, उत्साह कमी असेल. पण कदाचित वसई विरारचं क्रिकेट पाहिलं तर अंडरआर्म क्रिकेट इथून पुढे जाऊन ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये नावाजलेले खेळाडू गेले. त्याच्यामुळे फार मोठा इतिहास या वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेटला आहे. त्याच्यामुळे आज जे खेळाडू बघतात ना, कदाचित भविष्यामध्ये हेच पुढे जाऊन जसं तालुक्याला, जिल्ह्याला किंवा ऑल इंडिया स्तरावरती देखील खेळताना दिसते नाहीत. बरेचसे खेळाडू आज खेळतात. आणि या स्पर्धेविषयी म्हणायचं झालं तर ही स्पर्धा नवापूर ग्रामस्थांनी जितकी मेहनत घेतलेली आहे प्रत्येकानं, म्हणजे जसं आपल्या गावातला यात्रा उत्सव असतो, होळीचा सण असतो, त्याच्यापेक्षा जास्त मेहनत कदाचित या स्पर्धेसाठी घेतली. अर्थातच जसं आपण म्हणतो ना की अर्नाळा आणि नवापूरमध्ये आल्यानंतर रामनवमी आणि इकडची होळी खूप फेमस आहे, तशा पद्धतीचा काहीसा या स्पर्धेला सुद्धा तो उत्साह आणि या साऱ्या गोष्टी म्हणजे या संपूर्ण ग्रामस्थांनी त्या संघाने दिल्यात. भरपूर साऱ्या गोष्टींची चर्चा. नाही, अजून एक गोष्ट मी येईल तुमच्याकडे, कारण जसा मी उल्लेख केला की बाबा पूर्ण मेहनत या नवापूर ग्रामस्थांची असेल. बघा, सध्या व्यासपीठ पाहिलं तर ते देखील फुलून भरले, म्हणजे त्यांचाही प्रतिसाद तितकाच आहे. आजूबाजूला प्रेक्षक पाहिलं तेही आपल्या जागेवरनं हटत नाही. याचा अर्थ हे गावच असं आहे, म्हणजे क्रिकेटवेडं गाव आहे. प्रत्येकाला क्रिकेट पाहायचं आहे, एन्जॉय करायचं आहे. आज जर पाहिलं तर इंटरनॅशनल क्रिकेट ज्यावेळेला चालू होतं ना, T20 असेल, बाकीचं क्रिकेट टी व्ही समोरनं काही जण हळत नाही. पण हे गाव असं आहे ना, हे आपल्या गावामध्ये स्पर्धा आहे, आपल्या गावामध्ये खेळाडू खेळण्यासाठी आलेत, त्यांचा उत्साह वाढावा, एनर्जी वाढावा म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं हा प्रेक्षक वर्ग आला आहे. आणि त्यांना पाठिंबा, म्हणजे जसं आपण प्रेक्षकांचा उल्लेख केला, ग्रामस्थांचा उल्लेख केला, तसा स्पॉन्सर्सचा देखील महत्त्वाचा रोल आहे. कारण पाठीमागे जे बॅनर्स बघतो ना, ही ऊर्जा आहे. या स्पर्धेला ऊर्जा देण्याचं काम त्यांनीही केलेलं आहे. त्याच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी का झाल्या आहेत? 4ही गोष्टी आहेत. आयोजकांच्या जोडला प्रायोजक आहेत, त्यांच्या जोडला खेळाडू आहेत आणि या तिन्ही घटकांना न्याय देण्यासाठी प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आहे. नाही, खूप चांगल्या प्रकारे वर्णन केलं. नवापूर ग्रामस्थ, प्रेक्षक, खेळाडू, संघ आणि आयोजन प्रायोजन या 2 गोष्टींची आपण जी चर्चा केली त्याच्याद्वारे ही स्पर्धा खरोखरच एक यशाच्या किंवा काहीतरी ग्लॅमर घेऊन जाते. यशाच्या अशा शिखरावरती जाऊन पोहोचले की इथून पुढे ज्यावेळेला नवापूर चर्चा केली जाईल त्यावेळेला नवापूरमधला फेमस काय, जसं म्हणतो ना, आता मगाशी आपण एक्वा पॅलेस रिसॉर्टचा उल्लेख केला होता की सर्वात मोठं रिसॉर्ट नवापूरमध्ये. मग तसाच नवापूरमध्ये अजून काय तर नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगचं सुद्धा नाव घेतलं जाईल. ही एक गोष्ट ॲड झाली आहे. नाही, तर जसं तुम्ही उल्लेख केला, ही ॲड झाली आहे. कदाचित त्यांनी तो बेंचमार्क सेट केला आहे
की स्पर्धा कशी असावी, कशा पद्धतीने तुलना करण्याची नाही आहे. प्रत्येकजण आपापल्या परीनं स्पर्धा यशस्वी करण्यात. फायनलच्या मॅचला सुरुवात होतं आहे मित्रांनो. दोन्हीच बाजूला संघ आपलेच आहेत. तेजस असू द्या किंवा जयू दुर्गेश इलेव्हनचा हरणाऱ्याचा संघ असू द्या, दोघांनाही तितकंच प्रेम द्या, टाळ्यांची साथ तितकीच द्या. गेल्या वर्षी ही स्पर्धा प्लेयर्सच्या संघाने जिंकली होती. मागच्या वर्षी प्लेयर्स चॅम्पियन होता, पण त्याचे प्लेयर आता ही स्पर्धा पाहत आहेत. आणि मागच्या वर्षी कदाचित या दोन संघांचा जो प्रवास आहे ना तो लवकर थांबला होता. या वेळेला ते फायनलला आलेत. त्याचकरता मी म्हणतो बाबा, पिछले साल का ख्वाब टूटा था, पाचच्या वर्षीचं स्वप्न भंग पावले. पिछले साल का ख्वाब टूटा था, इस बार चैंपियन बनने की ख्वाहिश है. अब जयू दुर्गेश 11 और तेजस के बीच जोर आजमाइश है. दर्शकों आपकी क्या फरमाइश है? ही जोर आजमाइश आहे. आणि प्रेक्षक एकदा टाळ्यांचा गजर होऊ द्या, एकदा टाळ्यांचा गजर. अरे इकडे यांच्या बाजूचे, इकडे माझ्या बाजूचे, चला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या, नाहीतर मी हारेल. जोरदार टाळ्या प्लीज. कारण कॅमेरामॅन आहे ना भरत, कॅमेरामॅन प्रत्येकाला बघतोय कोण टाळ्या वाजवतोय की नाही. प्रत्येकाने वाजवल्यात आणि ज्यांनी नाही वाजवल्यात त्यांच्यासाठी सांगतोय, कारण टाळ्या वाजवायला हव्या, आजूबाजूचे मच्छर तरी पळतील. ज्यांनी टाळ्या नाही वाजवल्या त्यांच्यासाठी सांगतो, अननसाच्या रसाला बोलता ज्यूस, अननसाच्या रसाला बोलता ज्यूस. ज्यूस अशी स्पर्धा बघून टाळी वाजवत नाही तो कंजूस. कंजूस कंजूस आहे तो. कंजूस कंजूस नाही तर कंजूस आहे. जोरदार टाळ्या वाजवा. जरा टाळ्या वाजू द्या, अजून टाळ्या अजून वाजवा, अजून आवाज येऊ द्या. नाही. आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट ऍड करतो. महाराष्ट्र म्हटलं किंवा महाराष्ट्रात कोणताही कानाकोपरा, माणसं केव्हा थिरकून उठतात, 1 ते 2 घोषणा घेतल्यावर, बरोबर की नाही? मग त्यांच्यासाठी काय भरपूर जणांना माहित आहे. पुन्हा एकदा बोला गणपती बाप्पा. हे कमी आलाय यार, कमी आलाय. बोला शिव छत्रपती शिवाजी महाराज की. दॅट्स इट. गुड. अजून एनर्जी मला वाटते क्रिएट करावी लागणार आहे. मित्र हो, तुम्ही जे बसलेले आहात, तुमचे पाय हात सगळे मागे घ्या. शरीर पुढे ठेवलं चालेल, तेच तसं राहणार नाहीये, त्यामुळे सांगताय मागे व्हा. फिल्डिंग करताना कुणालाही त्रास झाला नाही पाहिजे प्लीज, तुम्हाला सुद्धा. येस येस येस. अजून एक गजर. ठीक आहे. बोला छत्रपती संभाजी महाराज की. जय. थँक्यू. सर्वांचं मनपूर्वक आभार. भरभरून प्रेम या दोन्ही संघांना द्या. ग्रँड फायनल सारखी झाली पाहिजे. सामन्याला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती आवाज ऐकायला मिळेल धनंजय पाटील आणि त्यांच्या साथीनं तुकाराम मांगेले सर यांचा. नाही, याच करता मी म्हटलं तर, कारण सर्व खेळाडू आपलेच आहेत. हे सर्व खेळाडू आपले आहेत, याचा पडून देऊ नका विसर. हे सर्व खेळाडू आपले आहेत, याचा पडून देऊ नका विसर. टाळ्या तर मोफत आहेत, करू नका काटकसर. काटकसर करू नका, कारण मोफत आहेत. टाळ्या जितक्या वाजतील तितके ऊर्जा येणार आहे. धनंजय आमच्या जोडीनं कॉमेंट बॉक्समध्ये जॉईन होतील. फायनलचा मॅच टाळ्यांच्या गजरामध्ये होईल स्टार्ट. काउंटडाऊन चालू झाले. काउंटडाऊन. टाळ्यांचा गजर. डोकरादेव क्रिकेट क्लब आयोजित नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग फायनल 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 स्टार्ट. चला पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. ओ हो 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 हो. पहिलाच बॉल थोडा खाली राहिलाय, विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. लगातारच्या 3 चौकारासाठी कृष्णाजी ठाकूर यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असणार आहे. पहा, हे प्रेम आहे नवापूरचं, हे प्रेम आहे नवापूर ग्रामस्थांचं प्रीमियर लीगचं. सध्या आपण आयोजन पाहतायत. हलक्याताना चेंडूला मात्र ड्राईव्ह केलं, ढकलून दिल्यात विघ्नेश साकलतोडेने. पहिली सिंगल धाव मात्र घेण्यात आल्या आहेत. धावफलकावरती धाबा तुकाराम सर. पहिल्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर 1 रन. आणि जसं 2 बॉल झाले त्याचं बक्षीस झाले रोहित पाटीलसाठी. मॅच जर जिंकून दिली तर पुन्हा मात्र यांच्याकडनं 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अगदी मॅचला सुरुवात झाली. आज का दिन थोड़ा सा निराला है, क्रिकेट का नूर बरसने वाला है. दिल थाम के बैठे हो दोस्तों, फाइनल अब शुरू हो चुका है. फायनलचा मॅच त्याचा घमासान सुरू. भटका खेळलाय त्या ठिकाणी आपण पाहिलं तर जोपर्यंत 1 धाव त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तुकाराम सर, ही स्पर्धा 3 दिवस नाही, ही स्पर्धा आता 4थ्या दिवसामध्ये आलेल्या आहेत. कारण आजचा सोमवारचा दिवस ही आता थोड्या वेळामध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं तो उजाडणारी आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे जसं तुम्ही 3 आणि 4 दिवसाचा 5वा उल्लेख केलाय, 5वा दिवस आहे. आणि काही कानामध्ये चर्चा झाली की बाबा गेल्या वर्षी 16 संघ होते, आता 32 आहेत, आता पुढच्या वर्षी का 64 होणार का, ही चर्चा चालली.
ही Yes, चर्चा definitely. चालली. पहिला 5 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या 3. शेवटचा बॉल शिल्लक असेल. गोलंदाज तयार. अमर स्ट्राईक एंडला. दर्शन सोडून दिलाय. पंचाने सांगितलंय वाईट बॉल. आणि दुर्गेश इलेव्हनच्या प्रत्येक चौकारासाठी तृष्णा चौकाराच्या हॅट्रिकसाठी तृष्णा यांच्याकडनं 1,000 रुपये. 1,000 रुपये. हो आउट. इट्स गॉन. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी राजा फोटो माझा काढ. खास डीजे वाले भाई महिलांसाठी हे गाणं लावतात, कारण गुलाबी कलर प्रत्येकाचा फेमस असतो. पण महिलांचं टेन्शन काय असते माहिती आहे का, जेव्हा साडी घ्यायला जायचं तेव्हा त्यांचा 2च प्रश्न असतात. या साडीमध्ये ती डिझाईन दाखव, नाही तर त्या डिझाईनमध्ये हा कलर दाखव. हा असतो. या कलरमध्ये ती डिझाईन, नाही तर त्या डिझाईनमध्ये हा कलर. याच 2 टेन्शन असतात. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या मध्ये आपण पाहिला. धावसंख्या धावफलकावरती 4. जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाळा म्हटलं तर सदानंद पाटील साहेब डोंगरपाडा यांचा संघ. पंचाने मात्र दर्शवलाय पॉवर प्ले मैदानाच्या मध्ये घेण्यात आलाय दुसऱ्या षटकामध्ये. सायमन यांच्याकडनं प्राइज आले विकासच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये आहेत. विकासच्या प्रत्येक चौकारासाठी 500 रुपये. पुढचा बॉल हलक्यातन चेंडूला सॉफ्ट हँड ढकलून दिलाय. सिंगल घेतलाय. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या धावफलकावरती 5. जयू दुर्गेश इलेव्हन वर्सेस तेजस इलेव्हन या 2 बलाढ्य संघादरम्यान सुरू असलेली ही ग्रँड फिनालेची मॅच. ग्रँड फिनालचा मॅच आहे. फायनल टच द्यायचा आहे. फायनल जिंकायची आहे आणि या ट्रॉफीला घेऊन मिरवायचं आहे. आणि काही जणांनी तर डीजे मयूरकडे 2 गाण्यांची मागणी केली. ले जाएंगे ट्रॉफी आम्ही ले जाएंगे. धावफलकावरती धावा 6. 2 बॉलचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुण्यात तयार. नितेश पाटील विघ्नेशसाठी फटका चांगला खेळलाय, परंतु फिल्डिंग पॉवर प्लेच्या षटक्यामध्ये पॉवरफुल फिल्डिंग सध्या मैदानाच्या मध्ये दाखवली जात आहेत लॉसन कोरिया यांच्या माध्यमातून. आणि लॉसननं ज्या पद्धतीनं फिल्डिंग केले मागच्या मॅचमध्ये, अगदी जी डाईव्ह लगावली होती ती देखील पाहण्यासाठी होती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा धावफलकावरती पाहिल्या तर 7 आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकरला विकाससाठी प्राइज आहे. चौकारासाठी प्राइज. सायमन हो कोण आउट आहे? दोघं एकमेकांजवळ बघतात. बाबा आउट कोण आहे बघूया. अशा वेळेला मला आखे चित्रपटामधला एक डायलॉग आठवतो, ज्यावेळेला कादर खान सदाशिव अमरापूर होते. ओके ते भाई कुर्बानी देगा कोण. पाहूयात काय घडलंय. पंचाचंही आता लक्ष सध्या स्क्रीनवरती आहेत. मेगा स्क्रीनवरती पाहिलं जात आहे. ज्यावेळी फील्ड करण्यात आला, फेकी करण्यात आली, त्यावेळी यष्टांना बॉल ज्यावेळी लावलाय त्यावेळी कुठला बॅटर. विघ्नेश बॅक टू द डगआउट. गॉन. खनखनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बांगड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईल दंग. काळी बिंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटा. जसा भरतजींनी उल्लेख केला होता बाबा, गुलाबी नोट गुलाबी साडी. आता सध्या ती 2000ची गुलाबी नोट बंद झाले. बघूया काय झाले. एक पंच इशारा करतील. ओनली वन रन. धावफलकावरती एक रनाचा टाकूया. 5 बॉलचा केस संपला. धावा 8. कृष्णाजी ठाकूर सर यांच्याकडून लगातारच्या 6 चौकारांसाठी 2000 रुपयाचं प्राइज असणार आहे. शेवटचा बॉल हलक्यानं चेंडूला ढकलून दिलेत. 2 ओव्हरचा खेळ मैदानाच्या मध्ये होईल पूर्ण. धावसंख्या धावफलकावरती 9 धावा. या जावट डीजे कडे ऐकूयात संगीत. मैं तो रास्ते से जा रहा था, मैं तो भेलपुरी खा रहा था, मैं तो लड़की घुमा रहा था. भेलपुरी होती, शेवपुरी होती, रगड़ापुरी होती, दही पूरी होती, श्रीखंड पूरी भी होती है, लेकिन ये नींद पूरी नहीं होती. या इंस्टाग्राम के चक्कर में रात्र भर रील रील रील, नींद पूरी नहीं होती. त्याच्यामुळे विकाससाठी पुन्हा एकदा प्राइज आले. सैमान यांच्याकडनं प्रत्येक चौकारासाठी 500 रुपयाचा प्राइज. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात. मयूर आल्यात. तिसऱ्या षटकासाठी मयूरला आपण पाहू शकतायत.
थर्ड ओव्हर पहिला बॉल घेऊन मयूर तयार. पहिला बॉल ड्राईव्ह केलं, हलक्या दर खेळून काढलाय, सिंगल घेण्याचा प्रयत्न. एक धावेत असताना पाहायला मिळतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पहिलं तर जाऊन पोहोचतात 10. तुकाराम सर, धावसंख्या पुढे जाणं गरजेचं आहे, मोठे स्ट्रोकही येणं गरजेचं आहे, त्याही गोष्टीकडे लक्ष वेधित केलं जातं. नहीं येणार बिल्कुल आएंगे जैसे कहते हैं मेरे करण अर्जुन आएंगे ऐसे रन भी आएंगे. रन येणार का बघूया. हलक्या हाताना दुसऱ्या बाजूला तेजस सांगतायत भाई रन नहीं आएंगे, या विकेट आएंगे या तो डॉट बॉल आएंगे. एक सिंगल न गाडी पुढे चालले. एक चौकार मोमेंटमला त्या बाजूनं या बाजूनं आणण्यासाठी. पुढचा बॉल मयूरचा पुन्हा धा. हलक्या त्यानं चेंडूला सॉफ्ट रन पुन्हा ढकलून दिलं. सिंगल घेण्याचा प्रयत्न. एक धावेत असताना पाहायला मिळतं. धावसंख्या धावफलकावरती जयू दुर्गेश 11 अर्नाळा या संघाची धावसंख्या आहे 12. ना ज्यावेळेला कॅप्टनला म्हटलं होतं त्यावेळेला विमान सिंगला म्हटलं होतं आमच्या मनामध्ये एक टार्गेट आहे, तिथपर्यंत आम्हाला थांबवायचं आहे, त्याच्या पुढे नाही जाऊन द्यायचं. हो अगदी मागून चेंडू घुसलाय, यष्टांवरती आढळलाय. बोल मला फिरतीच्या झुल्यात झुलवा, राया फिरतीच्या झुल्यात झुलवा, अन इश्काचा गुलखंद खिलवा. मला थँक्यू. एक तर प्रेक्षकाच्या मनामध्ये एक प्रश्न आहे, सध्याच्या घडीला प्रमोद सर डान्स करतात पण बाकीचे दोन होते ते कुठे गेले. डेव्हिड भाई आप हो कहा. डेव्हिड बाय हे धावसंख्या धावफलकावरती 12. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 2 बॉलचा खेळ बाकी आहेत. स्ट्रायकिंगवरती बॅटर जर आपण पाहिलं तर रोहित, नाव रोहित आहेत, मराठीमध्ये हित, शेवटी हिट. पहिला बॉल पुण्यात आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न केलाय, सिंगल आलायत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 13. शेवटचा बॉल बाकी आहे. तुकाराम सर, तिसरं षटक प्रगतीपथावरती आहेत आणि धावफलकावरती धावा आतापर्यंत रोखल्यात 13. 13 धावा आहे. रोहितसाठी प्राइज आहे. पूनम मात्रे यांच्याकडनं चौकारासाठी 100 रुपये. रोहितच्या प्रत्येक बाउंड्रीसाठी 100. हलक्या हाताने खेळ. एक तर टार्गेट आहे त्यांच्या मनामध्ये, भाई टार्गेट उनके पास है तो टार्गेट आपके पास भी आना चाहिए. कारण जसं सकाळी उठलं ना आपण तर ब्रश करण्यासाठी कोलगेट, दिल्लीमध्ये गेलं तर इंडिया गेट आणि क्रिकेट खेळायचं तर टार्गेट असायला हवं. कमरिया करेला पालप लॉलीपॉप लागे. आता या दोघांमध्ये टॉप डान्सर कोण आहे त्याचाही फैसला होणार आहे. आणि दोघांमध्ये एक गोष्ट आहे, एक बरोबर बाहेर जातो, एक बरोबर मैदानाच्या आतमध्ये थांबतोय. नाही दोघांचं कॉम्बिनेशन आहे भाई. बार मिलेंगे, हर बार मिलेंगे. शेवटचं षटक, शेवटचे ओव्हर. चौकारासाठी 200 रुपये आहेत. रोहितच्या प्रत्येक फोरसाठी 200 रुपये आहेत. फटका खेळलाय, जरूर फील्ड केले, थ्रो आलाय. पंकज साठी एकदा टाळ्या होऊ द्या. 1 मॅच, 2 मॅच, 3 मॅच, हर बार भाई. पंकज है तो यकीन है, पंकज है तो मुमकिन है. वा वा वा, पंकजची फिल्डिंग पहा. ऍक्शन रिप्ले पुन्हा स्क्रीनवरती. वॉट अ फील्ड. दर्जेदार फिल्डिंगचा नजारा पाहायला मिळतो. धावसंख्या धावफलकावरती 15. नाव आहे करण. गोलंदाजी मार्कवरती स्ट्राईक एंडला रोहित. त्याच्याकडेही श्रमता आहे, त्याच्याकडेही कॅलिबर आहे. फटका खेळलाय समोरच्या दिशेने. आ रा 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 खतरनाक चौकार. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम मेरे साथिया. देखे जरा किसमें कितना है दम, जम के रखना कदम. किसमें कितना है दम. डेव्हिड भाई ऐसे में दम ना निकले. रिव्ह्यू घेण्यात आलेला स्टेप आहे की नाही, पंच पाहण्याचा प्रयत्न करतील. नाहीये चौकार. याच करता मी म्हटलं तर भाई आएंगे रन भी आएंगे. राम रतन धन पायो आणि दुर्गेश 11 थोडासा रन पायो. रन वेळेवरती आल्यात, मजा आले मॅचला. येस, रन आला. धावफलकावरती धावा झाला 19. आता मजा येऊ लागलं, कारण नवापूरचे ग्रामस्थ म्हणा किंवा आज नवापूरचा संपूर्ण प्रेक्षक वर्ग म्हणा टाळ्यांचा गजर करतोय.
टीम जयू दुर्गेश इलेव्हन अर्नाळा बॅटिंग करतायत. आणखीन एक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. फिल्डर आला त्या ठिकाणी. बॉल हातामध्ये येत नाहीत परंतु एक सिंगल कंप्लीट. काळजी घ्या, काळजी घ्या. धावायचं आहे, थांबायचं आहे, कधी ब्रेक लावायचं तेही गोष्टी लक्षात घ्या. धावसंख्या 1 ने वाढल्यात 20. 20 धावा धावफलकावरती आहेत. प्रत्येक चौकारासाठी पुन्हा मात्र यांच्याकडनं 200 रुपये आहेत. एका चौकारानं मोमेंटम आलाय. या बाजूला त्या बाजूला अदनान सामीवाला गाना है भाई, थोड़ा सा लिफ्ट करा दो, लिफ्ट करा दो मोमेंटम को, दूसरी तरफ शिफ्ट करा दो. शिफ्ट वाला खेळ आहे. पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. एक धाव या चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचला 21. 21 धावा धावफलकावरती. शेवटच्या ओव्हर, शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. 1-4-1-1 आतापर्यंत 4 बॉल मध्ये ह्या धावा आल्यात. एकूण धावा जवळपास 7 धावा आलेल्या आहेत. हे 2 बॉल निर्णायक असणार आहेत. थोडं विचार विनिमय मैदानाच्या मध्ये केला जातोय कारण येणारे 2 चेंडू निर्णायक असणार आहेत. फायनलची मॅच तुम्ही मैदानाच्या मध्ये खेळतायत. प्रेक्षकांच्या नजरा मॅच वरती आहेत. पाटील नेटवर्कचे कॅमेरामॅन सध्या मात्र अगदी या संपूर्ण स्पर्धेचं प्रक्षेपण पोहोचवत आहेत. 2 बॉल निर्णायक बॉल. बायपुडला गेले, फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू सीमा रेषेच्या पार 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 पार. चौका. मस्ती भरी रात है, सोनी कुड़ियों का भी साथ है, और जीने का ले ले मजा, और डरने की क्या बात है. ना 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 रे ना रे ना रे ना 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 ना. डरना नहीं है, डर के आगे जीत है. माउंटेन ड्यू कहता है भाई, लेकिन कितना भी माउंटेन ड्यू पियो, डर दारू पीने के बाद ही भागता है, उसके अलावा नहीं भागता है भाई. डर भागना है तो. आणि त्या जागेवरती काय गडबड आहे का? सीआयडी मधला शिवाजी सटम यांचा फेमस डायलॉग आहे, कुछ तो गडबड है, उस जगह में थोडी गडबड है. आणखीन एक चौकाराला तर कृष्णा ठाकूर साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक दिला जाणार आहे. पुन्हा मात्र यांच्याकडनं देखील प्राइज आहे. धावफलकावरती धावा झाल्या 25 धावा. शेवटचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. मजा येऊ लागल्या आता या मॅच मध्ये. शेवटचा निर्णायक बॉल, गोलंदाज तयार, बॅटर तयार. लास्ट बॉल. फटका खेळलाय आणखीन एक वेळा परंतु डिक्लरच्या अगदी जवळपास, बाउंड्रीच्या अगदी जवळपासून गेलाय. त्या ठिकाणी डिक्लर आहे त्यामुळे ही एक धाव पाहायला मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 26-27चं हे लक्ष मैदानावरती ठेवण्यात आलेलं आहे. कारभारणीवर थांबेल ना, डेव्हिड भाईचा कारभार संपून टाकशील. फार भारी, पण फार भारी, फार भारी नसतोय. लय भारी, लय भारी, लय भारी, लय भारी. डेव्हिड भाई. वा वा, हीच तर एनर्जी आहे. एक तो सीन पुन्हा एकदा स्क्रीन वरती बघूया. स्क्रीन मोमेंट बघूया स्क्रीन वरती. मुन्ना भाई. ये तेरी मेरी यारी जान से प्यारी. आणि पाठीमागे ते छोट्या मुलीचे एक्सप्रेशन बघा. छोट्या मुलीचे एक्सप्रेशन बघा. जबरदस्त आहे, पण मजा आले, मजा आले. कारण छोटी मुलं, सुधीर दादाने म्हटलं होतं की महिला आल्यात, मुलं देखील आले, ते एन्जॉय करतात. नाही आणि या मॅचचा जो काही दडपण बनला होता ना, जे काही प्रेशर बनला होता, या सीनला बघून त्या टीम सुद्धा विसरला की टार्गेट काय. आणि ते पुन्हा एकदा त्यांना सांगतोय टार्गेट काय आहे. 27, 27 सतावणारी धावसंख्या आहे, 27. आणि बघा छोटी मुलं आले तर बरं वाटतं. म्हणजे आपण ज्यावेळेला बरं मोरे आमच्या जॉईंट होतात, ज्यावेळेला आपण छोटं होतं ना, रविवारी दिवसभर फिरायचो. हा खेळ, तो खेळ, तो खेळ, हा खेळ. काही नाही भेटलं तर बाबा तो सायकलचा जो टायर आहे ना, ट्यूब, तो घेऊन फिरा, लोखंडी रिंग घेऊन फिरा, दिवसभर फिरायचो. गेले ते दिवस, राहिले ते फक्त आठवणी. जे साठवणी ठेवलेले, जे काही ज्या काही आठवणी त्या आता या समालोचनाच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न. 27-57 धाव संख्या
आपल्या समोर आहे. आणि असं असताना नितेश पाटील नवापूरचा सुपरस्टार यावेळेला स्ट्राईक एंड वरती आहे. स्ट्राईक एंड वरती आहे. पहिलाच बॉल त्याने तटावलाय. डिक्लेअरच्या दिशेने एक धाव येते. आणि नितेशच्या प्रत्येक चौकारासाठी योहान यांच्याकडनं प्राइज आहे 3. योहान क्रियांश तांडेल यांच्याकडनं प्रत्येक 3 चौकारासाठी लागोपाठ 3 चौकार 2000. आणि मी का उल्लेख केला माहिती छोट्या मुलांच्या दिशेने कारण आता छोटी मुलं मैदानावर येत नाही, खेळायला येत नाहीत. दिवसभर त्या मोबाईलमध्ये आणि रील बघत असतात. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं ना गेले ते दिवस आपलं आयुष्य त्या टायर ट्यूबमध्ये गेले आणि आताच्या मुलांचं युट्यूबमध्ये चाललंय. त्या रील बघून बघून बिल वाढतं ना. ते बिल कशाचं वाढतं? एक तर नजरेचा चष्मा लागतो त्याचं, एक तर रात्रभर जागल्याने तिची काय बॅटरी खर्ची होते त्याचा चार्जिंगला लागणार ते, आणि दुसरी म्हणजे जास्तच काही बघत राहिल्यानंतर मग डोळ्याला झाला त्रास, त्यामुळे डॉक्टरकडे गेल्यानंतरचं बिल. या साऱ्या गोष्टी सुद्धा वाढतात. कृष्णा ठाकूर यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 2000 रुपयाचं बक्षीस आहे. म्हणजे 2000 दोन्ही बाजूला लागल्यात. 3 चौकार 3 विकेट 2000 फिल्डिंग. हो रविकांत होते. रविकांतनं चांगली फिल्डिंग केले. अगदी जाम लावले या चेंडूला रोखण्यासाठी. रविकांतनं चेंडूला अडवलं आणि त्याच्या जोडीला दोघे जण अजून वेगाने आले. दीपेश ओंबळे हळूहळू चालत येतात. म्हणजे नक्की काय मनामध्ये आहे? चेंडूला अडवण्याचा प्रयत्न. एक धाव आली आहे. पण तुकाराम सर हा सामना रविकांत गरजसाठी दीपेश यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस इथं जमा झालंय. बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न नाही, सिंगल. हा सामना जो आहे ना तो प्रत्येक चेंडूवरती विन लॉस वाला असणार आहे. विन लॉस वाला असणार आहे. जिंकणं हारणं हे प्रत्येक चेंडूवरती बदलणारा असणार आहे. अशा लेवलचा हा सामना आहे. आणि म्हणूनच ज्यांचा अण्णा विचार आहे ना त्यांना जेवढे विचार नाही येतील तेवढे बाकीच्या इथे तिथले सगळ्यांना आलेले असणार आहे. चला विचाराचा उल्लेख केला आहे पण तुमचे विचार पण असे मांडा ना. बरं जे नेहमी सांगलं होतं डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला होता. तुमचे असे विचार मांडा की तुमच्या विचारावरती कोणीतरी विचार केला पाहिजे. थोड़ा सा सोच का दायरा बढ़ाइए भाई. सोच आप एक बार बड़ी कर दी तो बड़े बड़े लोग आपके बारे में सोचना शुरू करते हैं. स्कोर जाऊन पोचलाय तो 4 चेंडू झाल्यात 4 धावा झाल्यात. बडी सोच रखनी आहे. मोठ्या विचाराने तुम्हाला पुढे जावं लागणार आहे. सकारात्मक तुमचा अप्रोच असावा लागणार आहे. ॲटिट्यूड तुमचा जो काही इंटेंट आहे तो पूर्णपणे सकारात्मक असणं गरजेचं आहे या मॅचला जिंकण्यासाठी. नितेश पाटील बॅकपुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलाय, फेकी सुद्धा झाली आहे, मागे चेंडू जातोय, सिंगल आली आहे. प्रत्येक बॉलवरती एक धाव आली आहे. 5 चेंडू आणि 5 धावा. 5 चेंडूवरती 5 धावा झाल्या. शेवटचा बॉल हा प्रेक्षक वर्ग आहे. हा बघा एन्जॉय करतोय या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीगला. एन्जॉय अगदी आनंद साजरा करतोय. आणि त्यांना माहिती आहे आजचा दिवस आता जसं आपले जहीरभाई सांगताय ना आज का दिन जाएगा तो 365 दिन इंतजार करना पडेगा. येस पहिलं षटक संपलंय. 6 धावा धाव फलकावरती. चैत पुनवेची रात आज आली या वरात. धड धड काळ जात माझ्या माईना. कधी कवा कुठ कसा जीव झाला येडा पिसा त्याचा नाही भरवसा तोल राहीना. राखली ती मर्जी तुमच्या जोडीनं मी आले फिरतीच्या संपूर्ण स्पर्धा जर आपण पाहिली तर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून लाईव्ह आहे. आणि पाटील नेटवर्कचे प्रोप्रायटर नितेश पाटील आहेत. आणि जसे 2 डान्सर आले ना नितेश पाटीलना मेसेज आलाय बाबा या दोन्ही डान्सरचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन ठेवा. सिमन कोटेकडून प्रत्येक डॉट बॉलला 200 रुपयाचं बक्षीस आहे. त्या दोघांची गोष्ट ठीक आहे पण डेव्हिड पहिला का नाही उठला त्याचं एक कारण होतं. डेव्हिडला प्रमोद सर मागे जातील हा विश्वास होता पण आपला डीजे मयूर थांबल याच्यावर विश्वास नव्हता. म्हणूनच तो उशिराने एंट्री मारताना दिसलाय. नयन कालुष्टे हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. पॉवर प्लेचा पहिला चेंडू सिंगल. पण हा डेव्हिड आहे ना हा साधा सुद्धा डेव्हिड नाहीये. अमिताभ बच्चनचा पिक्चर होता ना आखरी रस्ता Smart Boys आहे. त्यामधला डेव्हिड आहे. फक्त विकास दसकरसाठी हे बक्षीस आहे. प्रत्येक डॉटला 200 रुपयाचं बक्षीस सीमन यांच्याकडून. चला चौकारासाठी बक्षीस आहे 27 धावांचा. फायनलचा मॅच जसा नितेशवरती नजर आहेत विकासवरती देखील नजर आहेत. थोडीशी भीती मनामध्ये आहे. जरूर आहे भीती मनामध्ये आहे. आणि त्याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितो. गेले 1 2 3 वर्ष मिळले. 2 वर्षा अगोदर हे संघ एकमेकांसमोर असायचे. चांगल्या रफ अँड टफ मॅचेस बघायला मिळायचे आणि खूप वेळानंतर खूप स्पर्धानंतर हे 2 संघ फायनलमध्ये एकमेकांसमोर दिसत आहेत. तेजस वर्सेस दुर्गेश.
तेजस पार्षद दुर्गेश. नाही त्याला ते कारण असावं आणि अजून एक असावं. हो फिल्डिंग. हा 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 सोहम. वा 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 सोहम. स्वयं स्वयं गिरकर. स्वयं जबाबदारी, स्वतःची जबाबदारी ओळखली. विरुद्ध दिशेने जाणाऱ्या चेंडूला डाईव्ह लागून अडवलाय. आणि सर्वात खास बात काय, चौकार कुणीही अडवत कुणीही मारत सगळीकडून टाळ्या वाजतायत. जे दुर्गेशचे प्रशंसक आहेत ते सुद्धा टाळ्या वाजवत आहेत, दुर्गेशचे खेळाडू सुद्धा वाजवत आहेत. कारण इथे एफर्टला किंमत आहे, इथे या खेळाला जास्त महत्व दिलं जात आहे. आणि म्हणूनच नितेश ओ यावेळेला रफ अँड टफ तोडफोड चौकार. कान्हा कान्हा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले मला. अरे कान्हा रे, तुझ्यासाठी आले मला. तुझ्यासाठी आले मला. थँक्यू. प्रमोदजीने काय सांगितलं माहिती आहे का, डेव्हिड तुझ्यासाठीच आलोय नवापुरात, तुझ्यासाठीच आलोय नवापुरात. आणि तुझ्याजवळ नाचण्याचा आनंद काही न्यारा आहे, वेगळा आहे. आणि आता जर बघितलं तर जसा डेव्हिडचा डान्स आहे ना, त्याच्यामुळे मी म्हटलं ना की आता डिमांड त्यांची देखील वाढले. हा चौकार बघा अटेम्प्ट केला गेला होता चौकार. या चौकारनं स्कोर जाऊन पोहोचलाय तो 13 झाल्या. 14 पाहिजे. इतका वेग 14 मध्ये करायचे त्या 14 मध्ये 14 इतका वेगाने चेंडू गेलाय ना की त्याच्या पुढे स्पीडोमीटर सुद्धा बंद पडला असता. विघ्नेश साखळतोडेच्या हाताला चेंडू न लागता इतका वेगाने गेलाय म्हणजे नितेश पाटीलची पॉवर काय असू शकते आता अंदाज सुद्धा आता आलेला असणार. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल येते, एका धावाने पुढे जाण्याचा प्रयत्न. आता कहाणी आले 13 मध्ये 13. ये मैच लगे सबको प्यारा भाई. 13 मेरा वाला खेले. मैच 13 है, मेरा है. विकासने विकेट घेतली तर सुमित कडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आता मॅच कमी आणि बक्षीस जास्त करणं हे प्रेम आहे. जसा भरत मोरे यांनी उल्लेख केला होता की बाबा फिल्डिंग करो, चौकार हो, काही हो, टाळे येतात, गाणी येतात, हीच खरी रंगत आहे या नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 ची. पण नक्कीच, म्हणजे जसं म्हणता ना दारू में बोतल, नशा शराब में होता तो नाचती बोतल, उसमें नशा नहीं होता है. नशा वेगळे असतं. विस्की में पानी मिलाओ तो नशा होता है, रम में पानी मिलाओ तो नशा होता है. गड़बड़ साला पानी में है, गड़बड़ पानी में होती है. कोलवा टप्प्याचा चेंडू ब्लॉक ऑल. आता एक जण जपून जसं गाणं आहे ना, जपून पुढे धोका आहे, थोडस धोका आहे. नाही, जपूनच पावलं टाकली जातात कारण आता सेन्सिटिव्ह पोझिशनमध्ये हा सामना येऊन थांबलाय. ही अशी सेन्सिटिव्ह मुवमेंट आणि या मुवमेंटला कोण मुवमेंट ब्रेकर बनणार ते बघावं लागणार आहे. हलक्या हाताने खेळले पुन्हा एकदा एका धाब्यासाठी. पॉवर प्ले संपलाय, 2 षटकं संपली आहेत. 3ऱ्या षटकामध्ये आहोत. 2 चेंडू 2 धाबा आल्यात आणि प्रत्येक बॉलवरती 1 धाव काढण्याचा संघर्ष किंवा 1 धाव वाचवण्याचा संघर्ष मैदानात चालू आहे. 10 मध्ये 10 करायचे, 10 मध्ये 10. तुम्ही तेव्हा म्हटलं होतं सेन्सिटिव्ह आहे, हा सेन्सिटिव्ह आहे, पण हा सेन्सिटिव्ह मॅच ICU मध्ये गेलाय. डोक्यावर टोपीनी तोंडात पान, डोक्यावर टोपीनी तोंडात पान, पाटील गातो या गान. बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या, बाई वाड्यावर या. पाड्यावर या. आणि मॅच बघायचं तर नवापूर काटे पाड्यावर या. आणि तिथे आले नाही, बंगली पाड्यावरती सध्या, काठेपाड्यावरती नंतर जाऊयात. बंगली पाड्यामध्ये हा मोठा जल्लोष, मोठा उत्सव, नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026. प्रेक्षक हो, स्पर्धा आवडली असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात, जोरदार टाळ्या. मागच्या प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या नाहीत कारण ते हाताची घडी तोंडावर बोट आहे. चला टाळ्या वाजवा. कदाचित या 2 संघाचे प्रशंसक ते असावेत. नाही, त्याकरता त्यांनी देखील टाळ्या वाजवलेल्या आहेत. कारण बघा, ज्याला जिथून जागा मिळेल तिथून मॅच बघतोय. काही बसून आहेत, काही उभ्या आहेत, काही खुर्चीत बसल्यात. जिथे जागा मिळेल, सीट्स कोण सोडत नाही आहेत. माणसाचा स्वभाव पण तसा आहे. रिझर्वेशन केलं का जागेवरनं म्हणजे बसत नाही. आणि पॅसेंजर मेला गेला का एकदा बसला का उठत नाहीये.
हा फटका खेळा जरूर नयनला परतावा लागलाय. नयन डिपार्स गॉन. जब दिल न लगे दिलदार हमारी गली आ जाना. जब दिल न लगे दिलदार हमारी गली आ जाना. जब करना हो हमसे प्यार हमारी गली आ जाना. आता गली नंबर पण सांगून जा जाताना. गली नंबर सांगायचा डेव्हिड. 400. चला मॅचच्या दिशेने जाऊया ज्या ठिकाणी करणने जर चौकार मारला तर स्क्रीन जी आहे ना स्क्रीन त्यांच्याकडनं 500 रुपये ते स्क्रीनवरती येईल लगेच. रविकांत गरत त्याच्या समोर करण गवळी. नेक्स्ट बॉल. ओ यावेळेला नो बॉल. मॅच लांब 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 होत चालली आहे. 2 धावा बक्षीस स्वरूपाने वाढतात आणि आता 4 धाब्यांची गरज आहे. 8 मध्ये 4. आता सामना थोडासा लूज होतोय. मागाशी तुम्ही आयसीयूचा उल्लेख केलात. आता आयसीयूत गेल्यानंतर आहे ना नंतर काही मेसेज बाहेर येतात. ते मेसेजमध्ये असतं 30%, 70%, 90%, 50%. ते चान्सेस म्हणतात ना तो आता चान्सेस. आता या मॅचमध्ये कोणाला किती % जिंकण्याचे चान्स आहेत ते सुद्धा आता अनेकांच्या मुखातून येत असणार. तिथे दिसले बघा 4 मध्ये 8 करायचे. याचा अर्थ बाहेर 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 किती बाहेर आहे पंच बघतात. हा मॅच अगदी तेजसच्या अगदी हातामध्ये मान्यवरांना देखील पाहिलं होतं. प्रेक्षक वर्ग देखील आपण पाहू शकतात. व्हाईट बॉल 3 पाहिजे. 3 8 मध्ये 3 अगदी 80-90% मॅच तेजसच्या जवळ आहे. जर काही चमत्कार झाला ऐसे नाही की चमत्कार होते नाही भाई बार बार न होते. इथे चमत्कार झाला सगळा प्रेक्षक त्यांना नमस्कार देखील करेल. या मॅच मध्ये 9 मध्ये 3 8 मध्ये 3 8 मध्ये 3 आहेत आणि 8 मध्ये 3 असताना या 2 चेंडूंना खूप विचार करून टाकावा लागणार आहे. आता तुम्ही किती अटॅकिंग फील्ड लावताय म्हणजे तुम्ही प्लॅन ऑफ ॲक्शन केव्हा तयार करताय त्याच्यावरती तुमची ती स्ट्रॅटेजी सक्सेस किंवा फेल हे डिसाईड होत असतं. आता मला वाटतं थोडासा उशीर जास्त झालाय ना म्हणून आहे ना नयनच्या खेळीचं महत्व काय माहिती का. सगळ्यांच्या नजरा नितेशवरती होत्या. अगदी बेमालूमपणे तो नयननं चौकार ठोकलाय. याचा अर्थ काय माहिती तो सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आलाय. अभ्यास केला नितेशचा प्रश्न आला नयनचा. त्याच्या मागचं कारण होतं या अगोदरच्या जेवढ्या मॅचेस झाल्या त्या मॅचेसमध्ये नयनला तितकं हवं तितकं यश मिळत नव्हतं आणि मोक्याच्या वेळेला नयनने लेगफ्लिक केलेला. लेगफ्लिक करून आणलेला चौकार तो फक्त चौकार नाही आला तर त्या चौकाराने दुर्गेशला तेजसला पूर्णपणे मॅच मध्ये आणलंय. थँक्यू डीजे. 2 धावांची आवश्यकता. शेवटचा बॉल खेळण्याचा प्रयत्न. धाव घेऊ का नका. आउट. अजून मॅच संपला नाहीये. 6 मध्ये 2 करायचे आहेत. अशा भरपूर मॅच पाहिल्यात. 6 मध्ये 1 देखील नाही झालेली आहेत. 6 मध्ये करायचे 2. डोकरदेव क्रिकेट क्लब आयोजित पर्व 2 नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग 2026 जिंकणार कोण. 6 मध्ये करायचे आहेत 2 धावांची गरज आणि 2 धावांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटक हाताळण्यासाठी विघ्नेश साकलतोडे आणि नवीन फलंदाज जिग्नेश वझे. तुषार साकलतोडे यांच्याकडे 500 रुपयाचं बक्षीस जर का दुर्गेश मॅच जिंकली तर. चला हे गाणं घेऊया. थोडंसं वातावरण डेव्हिड उठत होते पण थांब जरा. 6 मध्ये 2 आहेत नंतर तुला पाहिजे तेवढं नाच. 6 मध्ये 2 जिंकणार कोण. जिग्नेश म्हणजे ज्यानं प्रभावित केलंय त्याच्या खेळीनं ऑन साइडला चेंडू गॅपमधून मॅच फिनिश. मॅच ओव्हर. दिविशा तेजस 11 चॅम्पियन. ऐकम कुणाला घाबरत नाही. कुणाला घाबरत नाही. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है. वन साइड हीरो है यो वन साइड हीरो है.
कोणाला पावली गाय कोणाला पावली 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 तुझे ताई लगो अभिषेक दादा 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 बाया माझ्या माझ्या घरी गेल्या माझ्या पुरवराय बायाचा तरी कशावरी थांबला बायानो पाठा तुझी रुसल्या बायानो पाठा तुझी रुसल्या काय पण पाहिजे बायाना न बाया मागतात सोनियाचा हार सोनियाचे नादन माझ्या बाया जाईना